ह्या सोप्या पद्धतीने जर कोळंबी भात बनवाल तर बिर्याणी सुद्धा यासमोर फिकी पडेल। जर तुम्हाला कमी मेहनतीमध्ये बिर्याणीची चव ह्या कोळंबी भातमध्ये हवी असेल तर अशा पद्धतीने कोळंबी भात नक्की ट्राय करा। 1 किलो कोळंबी साफ करून ती स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर अर्धा किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी भिजायला ठेवलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून घेतली। हळद, मीठ लावलेल्या कोळंबीमध्ये ती पेस्ट घातली। त्यानंतर 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला घालून कोळंबीला सगळे मसाले लावून मॅरिनेट करून घेऊया। त्यानंतर 4 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे, 3 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घ्यायचे। कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून तेल गरम झालं की त्यात 1 ते 1.5 मूठभर कांदा घालायचा आणि तो मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायचा। तळलेला कांदा काढून त्याच तेलामध्ये काही अख्खे मसाले घालायचे आणि उरलेला उभा चिरलेला कांदा घालायचा। तो सोनेरी रंगावर हलका तळून घ्यायचा। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून थोडं चवीनुसार मीठ घालून टोमॅटो छान परतून घ्यायचं। थोडी काश्मीरी मिरची पावडर, हलकीशी हळद घालून मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची। 1 मिनिटसाठी कोळंबी अशीच परतायची आणि मग झाकण देऊन 2 मिनिटसाठी ही कोळंबी वाफेवर शिजवून घ्यायची। त्यानंतर भिजवलेला राईस घालून 5 ते 6 पुदिन्याची पानं घालायची आणि त्यानंतर गरम पाणी घालायचं। तांदळाच्या थोड्या वरपर्यंत पाणी आलं पाहिजे, 1 ते 1.5 इंच एवढं पाणी घालायचं। मीठ कमी असेल तर ते घालायचं। थोडा तळलेला कांदा घालायचा आणि बारीक गॅसवर थोडं पाणी आटवून घ्यायचं। थोडं अर्ध पाणी आटलं की लगेच झाकण देऊन बारीक गॅसवर हे असंच सोडून द्यायचं। 1-2 वेळा अधूनमधून हलक्या हाताने तुम्ही मिक्स करू शकता। जोपर्यंत पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत झाकण देऊन असंच बारीक गॅसवर ठेवून द्यायचं। साधारण 10 ते 15 मिनिट नंतर राईस पूर्णपणे तयार होतं। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचे आणि वरून तळलेला कांदा, बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर घालायची। सगळ्या बाजूने थोडं तूप घालायचं आणि 10 मिनिटसाठी असंच हे राईस सोडून द्यायचं आणि त्यानंतरच मिक्स करायचं। मस्त चमचमीत कोळंबी भात तयार।